कहाणी हरतालिकेची। एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीनं शंकराला विचारलं, महाराज, सर्व व्रतात चांगलं व्रत कोणते? श्रम थोडे आणि फळ पुष्कळ असं एखादं व्रत असेल तर मला सांगा। मी कोणत्या पुण्याईनं आपले पदरी पडले तेही मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसं नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवतात विष्णू श्रेष्ठ, नद्यात गंगा श्रेष्ठ, त्याचप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याचं पुण्यानं तू मला प्राप्त झालीस। ते व्रत ऐक। हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या तृतीयेला करावं। ते पूर्वी तू केलं ते मी तुला आता सांगतो। तू लहानपणी मी तुला प्राप्त व्हावं म्हणून मोठं तप केलंस। 64 वर्ष तर झाडाखाली पिकली पानं खाऊन होतीस। थंडी, पाऊस, ऊन ही तिन्ही दुःख सहन केलीस। हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झालं व अशा कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली। इतक्यात तिथं नारद मुनी आले। हिमालयानं त्याची पूजा केली व येण्याचं कारण विचारलं। तेव्हा नारद म्हणाले, तुझी कन्या उपवर झाली आहे, ती विष्णूला द्यावी। तो तिचा योग्य नवरा आहे। त्यांनीच मला तुझ्याकडे मागणी करण्यास पाठवलं आहे, म्हणून मी इथं आलो आहे। हिमालयाला मोठा आनंद झाला। त्याने ही गोष्ट कबूल केली। नंतर नारद तेथून विष्णूकडे गेले। नारद गेल्यावर तुझ्या बापानं ही गोष्ट तुला सांगितली। ती गोष्ट तुला रुचली नाही, तू रागवलीस असं पाहून तुझ्या साखीनं रागवण्याचं कारण विचारलं। तेव्हा तू सांगितलंस, महादेवा वाचून मला दुसरा पती करायचा नाही असा माझा निश्चय आहे। असं असून माझ्या बापानं मला विष्णूला देण्याचं कबूल केलं आहे। याला काय उपाय करावा? मग तुला तुझ्या सखीनं एका घोर अरण्यात नेलं। तिथे गेल्यावर एक नदी दृष्टीस पडली। जवळचं एक गुहा आढळली। त्या गुहेत जाऊन तू उपवास केलेस। तिथं माझं लिंग पार्वतीसह स्थापित केलं, त्याची पूजा केलीस। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयाचा होता। रात्री जागरण केलंस, त्या पुण्यानं इथलं माझं आसन हललं। नंतर मी तिथे आलो, तुला दर्शन दिलं आणि वर मागण्यास सांगितलं। तू म्हणाली, तुम्ही माझे पती व्हाल, याशिवाय दुसरी इच्छा नाही। नंतर ती गोष्ट मी मान्य केली। मी गुप्त झालो। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा विसर्जन केलीस। मैत्रिणीसह त्याचं पारायण केलंस। इतक्यात तुझा बाप तेथे आला। त्यानं तुला इकडं पळून येण्याचं कारण विचारलं। मग तू सर्व हकीकत सांगितलीस। पुढे त्यानं तुला मलाच देण्याचं वचन दिलं। तुला घेऊन घरी गेले। मग काही दिवसांनी चांगला मुहूर्त पाहून मला अर्पण केली। अशी या व्रतानं तुझी इच्छा पूर्ण झाली। याला हरतालिका व्रत असं म्हणतात। याचा विधी कसा आहे? ज्या ठिकाणी हे व्रत करायचं असेल त्या ठिकाणी तोरण बांधावं, केळीचे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावं, पुढं रांगोळी घालून पार्वतीसह महादेवाचं लिंग स्थापन करावं, षडोपचारांनी त्याची पूजा करावी, मनोभावे त्याची प्रार्थना करावी। नंतर ही कहाणी करावी व रात्र जागरण करावं। या व्रतानं प्राणी पापापासून मुक्त होतो। 7 जन्माचं पातक नाहीसं होतं, राज्य मिळतं, स्त्रियांचं सौभाग्य वाढतं। या दिवशी बायकांनी जर काही खाल्लं तर 7 जन्म वंध्य होतात, दारिद्र्य येते व पुत्रशोक होतो। कहाणी ऐकल्यावर सुहासिनींना यथाशक्ती वाण द्यावं। दुसरे दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचं विसर्जन करावं। ही 60 उत्तराची कहाणी। 5 उत्तर ब्रह्मदेवाचे द्वारी, गायीचे गोठी, पिंपळाचे पारी, सुफळ संपूर्ण।